स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आत्ता जवळजवळ दुपारचा 1 वाजला आहे. मी स्कूलमधून आले आहे. थोडा वेळ इथे बसते आणि मग आता नंतर दुपारनंतरची मी स्कूलमधून आल्यानंतरची कामे आवरून घेणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्येही सांगायला विसरू नका. तर चला मग आता मी कपडे धुवून घेते. स्कूलमधून आल्यानंतर थोडा वेळ मी बसते, कारण स्कूलमध्ये टीचिंग मुलांना सांभाळणं असतं, त्यामुळे खूप असा थकवा जाणवतो आणि आल्या आल्या लगेच कुठलंच काम होत नाही. तर मग आल्यानंतर थोडीशी बसते. बसल्यानंतर कधी कधी मी चहा किंवा कॉफीही बनवून घेते, तीही पिऊन घेते. पण चहा कॉफी पिल्यानंतर मस्त अशी तरतरी पण येते. तर आज काही बनवलं नव्हता आणि लगेचच मग मी कपडे धुवायला घेते, कारण कपडे मी सकाळीच निरमामध्ये भिजत ठेवून दिलेले असतात. कधी कधी मशीनही लावते. आज हातानेच कपडे धुतले, तर कपडे काही जास्त नव्हते, थोडेच होते. जास्त असतील तर मग मशीन लावते. कपडे वगैरे धुवून झाले का लगेचच टॉयलेट बाथरूम स्वच्छ करून घेते, कपडे सुकत टाकते. आणि आज ना मस्त बेसन पिठाचा पोळा बनवायचा होता भाकरीबरोबर, कारण सकाळीच भाजी भाकरी बनवून ठेवते. तर आज भाजी नव्हती, राहिली. तर म्हटले चला, भाजी होती पण थोडी होती, तर म्हटले चला माझ्यासाठी आणि माझ्या दादासाठी मस्त असं इथे बेसन पिठाचा पोळा बनवून घ्यायचा. आणि हा बेसन पिठाचा पोळा ना गरम गरमच खायला छान लागतो, त्यामुळे मग जेवायच्या अगदी 10 मिनटं अगोदरच बनवून घ्यायचा. तर मी ते बनवून घेतला आणि सकाळी उरलेल्या म्हणजे रात्री बनवलेल्या चपाती होत्या, त्याच्या 2 चपात्या उरल्या होत्या. तर त्या चपातीपासूनही मस्त असा इथे मी नाश्ता म्हणजे पराठा बनवून घेतला. तर हा पराठा खूप छान लागतो उरलेल्या चपातीपासून. तर सकाळीच बनवणार होते, पण सकाळी माझी गडबड झाली स्कूलमध्ये जायला, त्यामुळे काही सकाळी वेळ भेटला नाही. म्हटले चला दुपारी बनवू आल्यावर. तर हा पराठा ना एकदम सोपा आहे आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. त्यामध्ये फक्त बटर घ्यायचा, गरम करायचा तवा वगैरे, चपाती टाकून घ्यायची, बटर टाकून त्यावर मेयोनीज आणि टोमॅटो केचप वगैरे टाकून घ्यायचा आणि मस्त असं कडकडीत भाजून घ्यायचा. तुम्ही यामध्ये भाजीही टाकू शकता, तर मी भाज्या वगैरे काही टाकल्या नाही. असाही छान लागतो आणि मस्त लागतो कडक केल्यानंतर. आम्ही नेहमी बनवतो आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडतो आणि आवडीने खातात, त्यामुळे मी बनवत असते. आणि पाहू शकता असे मस्त 2-3 पराठे झाले होते आणि लगेचच मी इथे जेवण करायला घेतला, कारण दादाला यायला उशीर असतो आणि मला खूप अशी भूक लागली होती. तर इथे मग मी पराठा, भाकर, बेसन पिठाचा पोळा आणि मस्त सकाळची उरलेली थोडीशी भाजी होती ती घेतली आणि मग जेवण वगैरे करून झाला. त्यानंतर दादा वगैरे आला, तोही जेवला वगैरे. नंतर मग मी लगेचच भांडे वगैरे स्वच्छ करून घेतले, साफ करून घेतले, भांडे वगैरे स्वच्छ धुवून घेतले. नंतर किचन कट्टा वगैरे स्वच्छ करून घेतला, खरकटा वगैरे काढून घेतला. त्याच्यानंतर मग मी आराम केला. जवळजवळ 4, 4:15पर्यंत आराम केला. आराम केल्यानंतर मस्त एक ब्लाऊज वगैरे कटिंग करून घेतला होता, तोच शिवून घ्यायचा होता. तर आराम केल्यानंतर उठल्यानंतर मग मी लगेचच मशीनवर बसले. जवळजवळ 6 वाजले हा ब्लाऊज शिवायला, तरीही पूर्ण झाला नाही. मध्ये मध्ये ब्लाऊज शिवताना मी चहाही वगैरे करून पिले होते, ते काही शूट केले नाही. आणि मग म्हटले चला राहिलेला ब्लाऊज आपण उद्या शिवून घेऊया. 6 वाजेपर्यंत एवढं काम आवरून घेतलं. नंतर थोडासा घरातला आवरला, मी स्वतः फ्रेश वगैरे झाले आणि मग लगेचच संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घेतली, देवाची पूजा वगैरे. तर असं आहे माझं दुपारचं म्हणजे 1 ते 6 पर्यंतचं रुटीन. कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.